आणि त्या आवडीसाठी ते दिवस रात्र प्रयत्न करतायत सर. तुम्हाला सांगायला गेलं तर सकाळी 5 वाजता उठून 7चा जॉबचा टायमिंग आहे, 5 वाजता उठून ते प्रॅक्टिस करायला जातात आणि त्यानंतर ते जॉब म्हणजे ही क्रिकेटची आवड बघा तुम्ही, म्हणजे क्रिकेटसाठी प्रयत्न करतायत मुलं. तर तुम्ही चांगला प्रयत्न करा, चांगलं खेळा आणि कुठेतरी मला वाटतं भैरवनाथ टायगर संघाने त्यांच्या स्ट्रॅटर्जीमध्ये परिवर्तन केलेलं आहे. आता मला सांग, रवी सारखा दिग्गज खेळाडू कदाचित बॅकफुटला राहून जर त्यांची काहीतरी स्ट्रॅटर्जी असेल की समजा एखादा बॉलर जर प्रत्येक संघामध्ये जर चांगला असेल तर तू पुढे जाऊन फेस कर, आम्ही पाठी बघू. नाही तो स्टार्ट करायचं आहे सर. चला, बॉलर कोण आहे? बॉलर कोण आहे? बॉलर कोण आहे? प्रथमेश यांचा उत्कृष्ट स्लोअर वन आणि स्लोअर यॉर्कर चेंडू अतिशय उत्कृष्ट सत्यक ठिकाणी. तसं बघायला गेलं तर प्रथमेश हा एक खुलबुडाडी संघाचा उभरता सितारा आहे. जर या ग्रामपंचायती प्रीमियर लीग मधून मिळाला असेल काय, तर प्रत्येक संघाला समजलं की आमची पोरं पण काहीतरी करतील. म्हणजे प्रत्येक संघाच्या पोरांना जर बघायला गेलं तर 11 पोरं आणि त्यानंतर संधी मिळत नाही, पण इथे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावाची प्रत्येक टीम मध्ये मुलं आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाला जरा समजतंय की हाही बॉलर होऊ शकतो. तसं प्रथमेश बघायला गेलं तर सकाळपासून अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी प्रथमेशांची, तसाच तितका स्फोटक फलंदाज प्रवीण यांचा. यांना कुठेतरी मला वाटतं त्यांच्या साथ भेटत नाही प्रवीण यांना मला 22ची एक धाव मिळालेली आहे. प्रवीण यांनी मला तर वाटतं त्यांचा कॉन्फिडन्स बॅक करायचा आहे, कुठेतरी मैदानावर थांबून स्वतःला बॅक करायचं आहे. तेव्हा कुठेतरी तो जेवढा डेंजरस बॅट्समन आहे ना, तर त्याच्या थोडा तरी बॅटला जर बॉल जर एकदा लागायला चालू झाले तर अतिशय उत्कृष्ट अशी खेळी बघायला मिळेल आपल्याला. आम्हाला अपेक्षा आहे ती खेळी ती ह्या मॅचला त्याच्याकडून येईल. कुठेतरी संघासाठी, स्वतःसाठी न खेळता संघासाठी खेळायला पाहिजे. आनंद यांचा काहीतरी इशारा करतात पण ते वाईट दिसत नाहीये. ठीक आहे आनंद सर. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी प्रथमेश यांची. प्रथमेश टू नरेश यांचा आणि हा लेग साईडच्या दिशेने षटकार. मला बघितल्यावर समजलं की षटकार आहे हा. प्रथमेश हा जर बघायला गेलो ना तर लहान पोरं जेव्हा आपण शिकवतो ना त्या पद्धतीचा हा चेंडू होता. जर एवढा टप्पा बॉल तुम्ही जर दिलात ना तर बॅट्समन बघून तो मला वाटतं एकदा फिरून येऊन सुद्धा मारू शकतो. आता अशी गोलंदाजी तुमच्याकडून अपेक्षा नाही. अतिशय उत्कृष्ट असा फटका, तितकाच त्या फटक्याचं पुढील सामना द फाउंडर्स वर्सेस केदारनाथ 11. जर केदारनाथ 11चा विचार करायला गेला तर रामभाऊ मुंबई पोलीस आणि दम अभी 10 का दम एक ही है भाई. तो रामभाऊ जो खेळाडू कदाचित ते ऑक्शनची रणनीती होती की जो खेळाडू मी अवेलेबल नाहीये असा फक्त एक वातावरण निर्माण केलं आणि केदारनाथ आणि या जर चेंडूला षटकार आला तर राज सपकाळ यांच्याकडून 1001 रुपये आणि प्रकाश सपकाळ यांच्याकडून 501 रुपये, म्हणजे झाले 1500 आणि वरचे 2 रुपये, 1502 रुपये झालेले आहेत. तरी तुम्ही मला वाटतं जोर लावावा या फटक्यात. आणि जर प्रथमेश यांनी जर ही विकेट घेतली या चेंडूवर तर माझ्याकडून 101 रुपये प्रथमेश साठी. अतिशय उत्कृष्ट असा फटका लेगच्या दिशेने. मला वाटतंय तुकोबा फायटर्स या संघामध्ये जर बघायला गेला तर सगळी यंग जनरेशन आणि आनंद यांनी काय विचार केला, पूर्ण जे यंग टॅलेंट आहे त्याच्यावर त्यांनी भरोसा दाखवलेला आहे. आनंद हा नेहमीच कुठेतरी त्याच्या जो त्याचे डावपेच असतात ना त्याच्यासाठी ओळखला जातो नेहमीच. आता आम्ही ते देखील आणि अतिशय उत्कृष्ट अशी ही विकेट प्रवीण याचं मी तुम्हाला सांगितलं होतं. कुठेतरी त्याला कॉन्फिडन्सची गरज होती. जरी पहिल्या षटकामध्ये धावा नसतील आल्या तरी त्याने सिंगल डबल करून जर आपल्या बॅटला बॉल लावला असताना तर तो इतका घातक प्लेअर आहे ना, तर तो फक्त तुम्हाला बघायला भेटतो डीपीएल मध्ये. आणि डीपीएल मध्ये तो खेळतो तलाठी टायगर या संघाकडून. तलाठी टायगर संघाचा जर बघायला गेला तर तो हुकमाचा यक्का आहे. आणि कुठेतरी तो मला वाटतंय कुठेतरी कर्णधार आणि टीम मॅनेजमेंट त्यांना कुठेतरी मला वापरण्याच्या याच्यामुळे कुठेतरी त्यांचे निर्णय चुकतायत असं मला वाटतंय वैयक्तिक. अतिशय उत्कृष्ट अशा जर टच मध्ये बघायला गेलं तर आताच झालेल्या एसपीएल मध्ये सह्याद्री प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये जो बेस्ट फिल्डर म्हणतात ना, सह्याद्रीचा चीता रवींद्र सपकाळ, तसा धुईलवाडीचा हा
जर टोपण नाव म्हणायला गेलं तर कुक्कू, आणि आमचे कुक्कू आलेले आहेत तिथे खेळायला, तरी त्यांच्या बॅट मधून देखील आम्हाला चौकार षटकाराची अपेक्षा आहे. आणि खरंच ह्या वर्षी जर बघायला गेलं ना, सातत्याने ते प्रामाणिक प्रयत्न करत आहेत आपल्या गेमला इम्प्रूव्ह करायचा. बघायला गेलं तर गेम तर त्यांच्याकडे पहिल्यापासून आहे, कुठेतरी थोडा वेळ थोडा काळ क्रिकेट पासून थोडा अलिप्त असल्यामुळे पुन्हा त्यांना बॅक करायला थोडासा वेळ लागलाय, पण आता जर त्यांच्या ते लय मध्ये दिसत आहेत आणि त्यांनी ते हे करायचं. नरेश कदम स्वतः संघ मालक आणि स्वतः कर्णधार, संघाची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेऊन, आणि हा कुठेतरी स्टान्स बघायला गेलं ना तर मला कुठेतरी ना चंदू, मला वाटतं हा लेग ब्रेक बॉलर आहे चंदू, हा कुठेतरी प्रकाश सपकाळ यांच्या तालमीमध्ये तयार झालेला नवीन गोलंदाज आहे या धुलवाडी संघाचा. पण त्याच्या जर नरेश, बघा हे प्रेम आहे काशीनाथ कदम यांच्याकडून नरेशच्या प्रत्येक षटकाराला 501 रुपये, म्हणजे कुठेतरी हे तुमच्या खेळासाठी प्रोत्साहन केलेली ही प्रोत्साहनाची बाब आहे, आणि तुम्ही त्या संधीचं सोनं कराल अशी अपेक्षा करतो. आणि हा बघा हे बॅट, मला वाटतंय कदाचित कुठली बॅट आहे ही, ऑलस्टारची बॅट आहे, आणि ती बॅट कदाचित खाली जर आपटलीत ना तुम्ही, पिच एवढं कठीण आहे की कुठेतरी बॅटला तडा जाण्याची शक्यता आहे. नरेश कदम साहेब, तुम्ही चेंडूवर तडाखा द्या, बॅटला तडाखा नाही द्यायचा आपल्याला. तर आपल्याला कुठेतरी चेंडूवर तडाखा देऊन, आणि तुम्ही असं समजू नका ही लीग स्टेज मॅच आहे, प्रत्येक मॅच हा या बॉलला जर चौकार मारला तुम्ही तर 101 रुपये राज सपकाळ यांच्याकडून, फिटनेस कोच. आणि चंदू, मला वाटतं कुठेतरी तुम्ही स्वतःला बॅक करायला पाहिजे. तुम्ही जे ज्या साईडने टाकताय ना, ज्या अँगलनं तुम्ही गोलंदाजी करताय त्याच्यावर तुम्ही थोडा कुठेतरी विचार करा. तुमचा अँगल कुठला आहे, तुम्ही गोलंदाजी कुठल्या अँगलनं करताय त्या थोडासा विचार करा. आणि जॅक सांगतायत त्यांना, जर ह्या चेंडूला जर चौकार षटकार आला तर काशीनाथ यांच्याकडून 501 रुपये, नरेश कदम यांच्यासाठी 500 500 500 500 गेले गेले ढगात 500. आणि कदाचित नरेश कदम कुठंतरी नाराज. आणि हे कोण आहेत, नवीन फलंदाज तेजस, मला वाटते का काय माहितीये का तुम्हाला, हा जर बघायला गेला ना तर सगळ्यांना वाटत होता की हुकमाचा एक्का, जो हुकमाचा एक्का ठरेल या स्पर्धेमध्ये, ज्याच्यासाठी 20,000 बीट केली आणि त्या 20,000 पॉइंट खर्च करून त्याला घेतला होता भैरवनाथ टायगर या संघाने. त्याच्यावर तेवढा विश्वास दाखवला यंग टॅलेंट धुलवाडी संघाकडून, कुठेतरी ते वर येत होतं. पण आता कुठेतरी त्यांचं मला वाटतं मनोबल हातबल झाल्यासारखं वाटायला लागलंय. तर त्यांनी स्वतःला बॅक करायचं आहे, स्वतःवर विश्वास ठेवून आपण सुरुवात केलेली आहे. आणि हे मला वाटतंय एक अपील छोटीशी, पण राजेश कदम यांचं काय मला समजलेलं नाही, त्यांनी स्वतः अपील देखील केलेलं नाहीये. जर क्रिकेटचा एक नियम आहे, जर तुम्ही अपील नाही केली ना, जर बॅट्समन आउट असेल तरी तुम्हाला आउट दिला जात नाहीये, तुम्ही स्वतः मागायचा असतो तेव्हा ते मिळेल तुम्हाला. आणि इथे जर बघायला गेला ना तर ज्ञानदेव सपकाळ हे देखील इथे आलेले आहेत, त्यांचे देखील स्वागत. मला वाटतं हे कुठेतरी ना, जर क्रिकेट आपण खेळतोय ना तर आपला एक सिनियर खेळाडू आपल्या नॉन स्ट्राईकला उभा आहे, आपण आत्ताच त्या क्रीजवर आलोय तर एक सिंगल काढून त्याला आपण स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे हे क्रिकेटचं बेसिक आहे आणि हे बेसिक प्रत्येकाने जाणलं पाहिजे. एक आणि चंदूसाठी या बॉलवर जर तेजसची विकेट असेल तर 501 रुपये राज सपकाळ आणि दिनेश सपकाळ यांच्याकडून. आणि अतिशय उत्कृष्ट, म्हणजे बघा जर तुम्हाला सांगायचं म्हटलं ना तर प्रत्येक गोलंदाजाकडे स्पीड पाहिजे असं नाहीये. अचूक टप्पा, लाईन लेंथ जर अचूक असेल ना तुमची तर तुम्हाला स्पीडची गरज नाहीये. बघा हे चंदू तुम्हाला दाखवून देतोय, चंदू टू तेजस यांच्याकडून शफल होऊन जो फटका मारण्याचा प्रयत्न आणि लेग साईडच्या दिशेने आणि कॅचची संधी आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. मला वाटलं खरंच सुंदर असं क्षेत्ररक्षण. कोण आहे फिल्डर तिकडे? चंद्रकांत गावडेवाडी संघाचा हे एक नवीन उभारतं नाव आहे. गावडेवाडी संघामध्ये तसं बघायला गेलं ना तर आता नवीन जे यंग जनरेशन आहे ते खूप चांगले पोरं तयार होत आहेत. तर त्यांनी त्यांचा तयार करून त्यांना योग्य असं वेळी मार्गदर्शन करून त्यांना ते तयार करायचे आहेत. आणि जर बघायला गेलं ना तर कुठेतरी मला वाटतं की कसोटी खेळल्यासारखं कुठेतरी वातावरण, जरा जसं दिवसाचं वातावरण जसं थंड झालं ना, दिवसभर रखरखत्या उन्हातून जसं रामभाऊच्या बॅट मधून चौकार षटकार येत होते ना, जसं बघायला गेलं तर दीपक झोरे यांच्या बॅट मधून जसं चौकार षटकारांची बरसात होत होती ना, आता कुठेतरी वातावरण शांत राहिले. कुठेतरी सिंगल डबलच्या प्लॅनिंग मध्ये खेळत आहेत भैरवनाथ टायगर. आणि चंदू धुलवाडी संघाचे उभरतं, म्हणजे बोललो ना तुम्हाला, प्रकाश सपकाळ यांच्या तालमीत तयार होणारा खेळाडू.
आणि चंद्रकांत टू रवींद्र, चंद्रकांत, चंद्रकांत टू रवींद्र, रवी टू चंदू. पुन्हा एक चंदू आलेला आहे. आता चंदू दिवसा चंद्र चमकलेला आहे तुकोबा फायटर साठी चंद्रकांत यांच्या स्वरूपात. तसंच आता पुन्हा एकदा चंद्र चमकतोय का? अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी चंदू यांनी केली आणि हा दुसरा चंदू. आणि अतिशय उत्कृष्ट असं जर बघायला गेलं तर त्यांचा रनअप अतिशय उत्कृष्ट असा रनअप आहे. जर योग्य लाईन लेंथ वर जर त्यांनी गोलंदाजी केली तर खरंच स्पीड देखील चांगला आहे. आणि राजू कदम ज्या मास्टर माइंड प्लेयर, त्याला जे आजपर्यंत त्यानं जे क्रिकेटमध्ये नाव कमवलंय ना स्वतःचं, जो मास्टर माइंड जो विकेटीच्या मागे उभा आहे ना, म्हणजे ज्याच्याकडे बघून क्रिकेट लोक खेळायला शिकली. आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण प्रथमेश यांच्याकडून, प्रथमेश. आणि जर कोणाला आपल्या गाडीची नंबर प्लेट वगैरे जर काय करायच्या बनवून घ्यायच्या असतील तर या प्रथमेश कदमशी प्रत्येकाने संपर्क साधा. अतिशय उत्कृष्ट असे काम करतात. तुम्हाला जसं हवं आहे त्या पद्धतीने ते काम करून देतील. अतिशय उत्कृष्ट असा फटका लेगच्या दिशेने मला वाटतं. आणि हा कुठेतरी मला वाटतं अंकुश रोहित, कोण आहे रोहित का? आणि कुठेतरी गडबड चालली, गडबड गडबड करायची गरज नाहीये. आणि रवींद्र सपकाळ तुम्ही कुठेतरी गॅप न खेळायला. रवी झोरे, रवी झोरे जर बघायला गेलो ना तर सानपाड्या सिटीमध्ये जर गेला ना तुम्ही, रवी झोरे जर कोण नाव विचारलं ना तर तो एक ब्रँड आहे. जर सानपाड्या ठिकाणी जाऊन रवी झोरे जर विचारलं ना तर तुम्हाला सेक्टर 5च्या मैदानाच्या तिथे जरी असाल तुम्ही तर तुम्हाला ते घरपोच सोडतील रवी झोरेंच्या घरी. म्हणजे अतिशय उत्कृष्ट असं ज्यांनी ज्या सानपाड्यामध्ये त्यांनी. आणि हा वाईटचा इशारा सरांचा, सानपाड्या ठिकाणी त्यांनी राहून स्वतःचा एक आपलं नाव बनवलेलं आहे. आणि प्रथमेश कुठेतरी मला वाटतं त्यांना इंजरीचे सामना करतायत, पण मित्र हार नाही म्हणायची, हे क्रिकेट आहे. प्रत्येकाने आपलं सगळं शरीर आणि आपलं हे सांभाळून खेळावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो. कारण का हे. आणि यश साळुंखे विटलाई वॉरियर्सचे संघमालक तसेच सिनियर खेळाडू, सिनियर खेळाडू हे देखील आलेले आहेत. आणि अतिशय उत्कृष्ट असं प्रयत्न केलाय ते चंद्रकांत यांनी. मला वाटतं कुठेतरी रवींद्र सपकाळ कुठेतरी मला वाटतं बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न. आणि यश साळुंखे साहेब तुम्ही स्टेजवर यायचं आहे, तुम्ही देखील संघ मालक आहे, तुमचं देखील स्वागत आहे. आज किती मॅच झाल्या तुमच्या? 2 मॅच झाल्या. पुन्हा एकदा संधी आहे. उद्याचा दिवस तुमच्यासाठी नवीन दिवस असणार आहे. तुम्ही नवीन सुरुवात करा. आणि ही लीग स्टेज आहे. लीग स्टेज मध्ये जर चांगल्या रन रेटने तुम्ही जिंकलात तर इथे कुठली गणितं कधी फिरतील हे कुणी सांगितलेलं नाही. आणि त्यांचे सहकारी टीम मॅनेजमेंट लकी सपकाळ, लकी सपकाळ देखील इथे आलेले आहेत, पण त्यांचं कुठेतरी मॅनेजमेंट कुठेतरी फसले मला वाटते. हा, पाण्याची बॉटल जर रिकामी असेल ना तर सरांना द्यायची आहे. आता त्यांना तहान लागलेली आहे. 10. आणि चंद्रकांत टू तेजस, तेजस टू चंद्रकांत. आणि हे कुठेतरी मला वाटते टॅप शॉट मारण्याच्या प्रयत्नात. आणि मयूर, मयूर म्हणजे पैलवान. पुण्याच्या ठिकाणी जावा तुम्ही, पिंपरी चिंचवड मध्ये ज्यांना पैलवान म्हणून ओळखलं जातं, मयूर सपकाळ हे देखील इथे आलेले आहेत. आणि स्कोर सांगा. प्रेम रन 4 नाही 2 20 धावा, 20 धावा. सॉरी 21 धावा झालेल्या आहेत. वीस धावा झालेले आहेत, सॉरी. आणि दीपक झोरे जो सह्याद्रीचा पोलाड, ज्याला सह्याद्रीचा पोलाड समजलं जातं, पाटण तालुक्या पाटण सारख्या ठिकाणी तुम्ही जर गेलात ना तर दीपक झोरे कमी पण पोलाड म्हणून जास्त ओळखलं जातं त्यांना. कारण का तुम्ही जर बघितलं असेल 2 मॅच मध्ये जोवर ते आहेत, तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर एक खेळाडू अजून देखील तुम्हाला बघायला नाही भेटला. तो खेळाडू राज झोरे. राज झोरे आहे ना, अतिशय सुंदर कॅल्क्युलेट क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. तुम्ही जर त्याची फलंदाजी बघितली ना तर तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल. पण रामभाऊ यांनी त्यांची कुठेतरी त्यांना दडवलेलं आहे. आणि जर ते
जर बाहेर आली ना तर तो स्फोट होणार आहे हे अजून देखील. आणि उत्कृष्ट असा फटका लेगच्या दिशेने, मला वाटतं षटकाराच्या बाहेर चेंडू, आणि मला वाटतं प्लेयर सुद्धा गेलेले आहेत षटकाराच्या बाहेर. मला वाटतं इकडे अकॅडमी चालू आहे, इकडे देखील आपली सहाराची जर्सी घालून प्रॅक्टिस चाललेली आहे. हे बघा फ्युचर आहे आपलं क्रिकेटचं. आणि म्हणजे क्रिकेट किती लोक म्हणतात ना की सोपी गोष्ट नाहीये. दिवसभर मेहनत करून घाम गाळून प्रत्येक गोष्टी मेहनत केल्याशिवाय मिळत नाही. जर दिवसभर घाम गाळून कुठेतरी एखादी गोष्ट शिकतो आपण, त्यांचा तो मेहनतीचा फळ आहे. आणि अतिशय उत्कृष्ट असा चेंडू, मला वाटतं सरांचा अतिरिक्त धावेचा इशारा. मला वाटतं हे कोण किरण एडगे आहेत, आणि कुठेतरी त्यांच्या हातातून मला वाटतं स्टेअरिंग जसा राईट लेफ्ट तसं त्यांच्या हातातून चेंडू राईट लेफ्ट होतोय. तर कुठेतरी त्यांनी सरळ जसा पांबीत सारखा रस्ता आहे ना, असा सरळ रस्त्यावर त्यांनी ट्रॅकवरती जर गोलंदाजी केली ना तर अतिशय उत्कृष्ट आहे. आणि मला वाटतं कोण आहे पाणीची बॉटल घेऊन जातोय, जरा दादा पाणी घेऊन ये ना प्लीज. हो ते जे बॉटल मध्ये तेवढा एक घोट जरी आणलास ना. गणेश सर तुम्ही पाण्याची कुठेतरी हलगर्जीपणा करताय. कमिटी, तुम्ही जर पाण्याची हलगर्जीपणा करत असाल अतिरिक्त धाव एक घ्या. पाण्याची हलगर्जीपणा करत असाल ना तर कुठेतरी आम्हाला विचार करायला लागेल. इथे उन्हाचं ऊन आहे, पाणी मुबलक पाहिजे. 2-3 जार तुमचे राहिले तरी त्यांना पुन्हा न्यायला सांगा संध्याकाळी, काही प्रॉब्लेम नाही. आणि मला वाटतं किरण टू रवींद्र आणि अतिशय उत्कृष्ट असा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु कुठेतरी रवींद्र नको त्या चेंडूवरती सफल होण्याचा प्रयत्न करतायत. तो जर जागेवर राहून ऑफ कट मारला, ऑफला विलास कदम 2 जार मागवायचे आहेत. विलास कदम पाण्याचे 2 जार मागवायचे आहेत. विलास कदम कुठे असतील तर त्यांनी 2 पाण्याचे जार मागवायचे आहेत लवकरात लवकर. ते जार आल्यावर जरा एकदा ते जार हलवून पण बघा. मला वाटतं 12-5 म्हणजे म्हणायला गेलं तर तसं 12-4 16 आणि 1 17. जर 17 जार आणि कुठेतरी उत्कृष्ट असा मोठा विकेट घेतलेला आहे. 17 जार पाण्याचे जर संपत असतील तर मला वाटतं पोरांना पण ताण जास्त लागते. कारण का सरासरी जर बघायला गेलं तर 8-10 जार संपायला पाहिजेत, पण 17 जार झाले. जर सर बॅट्समन कोण आहे? बॅट्समन सकाराम देखील उत्कृष्ट अशी फलंदाजी करतो, खुलुबडेवाडीला बिलॉंग करतो सकाराम. आणि हा कुठेतरी फटका बघून निराश झाले असतील खुलुबडेवाडी संघाचे देखील खेळाडू. कारण का चेंडू कुठे, आपले मान कुठे आणि आपली बॅट कुठे. प्रत्येकाने जर चेंडूच्या दिशेला, चेंडूच्या लाईन मध्ये येऊन खेळावं ही अपेक्षा. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी. आणि हा लेगच्या दिशेने मारलेला फटका, आणि गेला चंदूचा हात आधीच झाकलं. या हातामध्ये बॉल सापडणं झालं. चंदू काय तुमच्या हातामध्ये काय सापडतंय? मला वाटतं सूर्याची किरण चंदूच्या डोळ्यावर पडली का हातावर? नाही डोळ्यावर पडली असतील, त्याच्यामुळे कुठेतरी त्यांच्या हाताला चेंडू सापडलेला नाही. आणि जॅक मला वाटतं हा केन विल्यमसनचा मोठा चाहता आहे, आणि तो मला तर वाटत आहे की तो नेहमी सर्कल मध्ये असायला पाहिजे. कारण का टीम मॅनेज कशी करायची ना तर हे संतोष कडून शिकायचं. कारण का संतोष नेहमी आजपर्यंत प्रतिस्पर्धी म्हणूनच आमच्यावर खेळलेला आहे. कारण का पुण्यासारख्या ठिकाणी येऊन, आणि हा एक धरपकड चालू आहे मला वाटतंय. आणि हा विकेट नाहीये, हा विकेट नाहीये. बेल हातामध्ये पकडून पुन्हा बेल ठेवलेली आहे. हा विकेट नाहीये. जमिनीवर जोपर्यंत बेल पडत नाहीये तोपर्यंत विकेट मानला जात नाहीये. हा क्रिकेटचा साधा सिंपल बेसिक नियम आहे. आणि आनंद कदम, तुम्ही जर हे नियम जर हे करत असाल ना तर मला याच्यावर विचार करण्यात. आणि स्कोर सांगायचे सर? हा 2 37 टू विन 37 बनवायचे, तसा स्कोर जास्त नाहीये. आनंद कदम, तुम्ही कुठे काय गल्ली क्रिकेट थोडी खेळताय की बेल्स उचलली आणि परत ठेवली. बेल जोपर्यंत जमिनीवर पडत नाही ना तोपर्यंत विकेट ग्राह्य धरली जात नाहीये. हे बॉल घ्या, खाली बॉल घ्या.
आनंद कदम ओपन क्रिकेटचं महत्व असं त्याला अनुभव असून कदाचित तो विकेटही कमी असतो ना. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस साठी याचे नेक्स्ट मॅच आहे द फाउंडर्स वर्सेस केदारनाथ. आणि या केदारनाथ संघाने ना सकाळपासून लोकांना असं कापरं भरवलंय. कापरं म्हणजे काय माहिती आहे त्यांच्या काय बॅट मधून बॅट चेक करायला लागेल मला वाटतंय. बघायला गेलं तर बॅटला लागलं तर लेग साईडला 6 त्या मोठ्या एवढं निलकंठ मॅजेस्टिक या रेसिडेन्सीवरती तिसऱ्या माळ्यावर जर रामभाऊ षटकार मारत असतील तर ती बॅट नक्कीच चेक करायला लागेल. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे कुठेतरी विचार विनिमय करायचा मैदानामध्ये जाऊन विचार विनिमय करा आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या. रवींद्र सपकाळ नरेश कदम कर्णधार संघाचे. आणि आणि जर तसं बघायला गेलं ना तर तुम्ही बघा म्हणजे एक मोरके असतो जो मोर आहे ना मोर तो मेहुणा आहे मेहुणा आणि माग दाजी. आणि तुम्ही जर हे दोघांचं जर तुम्ही हे बघायला गेले ना तर या संघाला कसं हे जर मध्ये घेऊन चिरडायचं काम करतील ना हे तुम्हाला कळणार नाही. हे आम्ही फक्त आम्हीच ओळखू शकतो. कारण का जर बघायला गेलो ना लकी सपकाळ गावरेवाडी ग्रामपंचायतीचे शिपाई आहेत आणि ते रजा टाकून इथं ग्रामपंचायत प्रीमियर लीग खेळायला आलेत. आणि बघायला गेलो ना एक छोटे छोटे साधे 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 जे प्रॉब्लेम असतात ना आमच्या गावामध्ये ज्या जी लोक आहेत त्या लोकांना कुठलाही प्रॉब्लेम येऊ द्या सगळ्यात आधी आमचे शिपाई तिथे उभे असतात आणि प्रामाणिकपणे स्वतःचं काम स्वतःच्या गावाचं काम स्वतःच्या ग्रामपंचायतीचं काम करत राहतात. द फाउंडर्स संघाचे कर्णधार द फाउंडर्स मला वाटतं प्रकाश दादा कुठे दिसेना झालेत. मला वाटतं द फाउंडर संघाचे कर्णधार मला वाटतंय रामभाऊ तुम्ही कुठेतरी आता जरा संत गती घ्या. जसा दिवस मावळलाय ना तसं तुम्ही कुठेतरी थंड व्हा. अतिशय उत्कृष्ट असं फलंदाजीसाठी ओळखला जातो जो नवी मुंबई टेनिस क्रिकेट बघायला गेलं तर मुंबई टेनिस क्रिकेट ठाणा टेनिस क्रिकेट रायगड टेनिस क्रिकेट मध्ये जो ओपन क्रिकेट खेळतो तो आनंद कदम जो सह्याद्रीसाठी आणि आमच्या ग्रामपंचायतीसाठी जो म्हणजे जो एक आम्हाला हिरा मिळाला तो आनंद कदम. भले बॉलर कोण आहे तेजस आणि भले त्याच्या बॅटला बॉल लागत नसतील ना तरी तुम्ही जर मोठमोठ्या टुर्नामेंट जर तसं बघायला गेलं तर भटवाडी भावेश शेलारच्या खांद्याला खांदा लावून ते जर ओपनिंग करतात आणि त्या टीम मधून जे खेळतात ते तुम्ही भटवाडी संघाच्या बघायला गेलं ना तर भटवाडीमध्ये आनंद कदम हा मोठा एक ब्रँड झालेला आहे. तिथे भटवाडी संघामध्ये गेलात ना तर त्या पिच वरती जो सिमेंट पिच आहे ना तो वाऱ्याच्या वेगाने चेंडू जातो तिथे आणि अतिशय उत्कृष्ट असा चेंडू. आणि मला वाटतं पहिल्या चेंडूवर कुठेतरी संधी होती. हॅलो अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी तेजस यांच्याकडून. आणि मला वाटतं यश दादा सांगून घे तुम्ही या जरा स्टेजवर व्यासपीठावर जरा विश्रांती घ्या. आणि रामभाऊ मुंबई पोलीस बोलतात ना जे मुंबई पोलीस नेहमीच. आणि हा कोण आहे आनंद हा आनंद भाऊ आहेत. मला वाटतं हा ना त्या याला मार राहिला जो आपण खेकडे पकडतो ना खेकडे ढोत हात टाकतो तसा दाब सेरी हात टाकला पण चेंडू गेला हाताच्या खालनं तसं खेकडं गेलं बियात आणि चेंडू गेला बाउंड्रीच्या बाहेर म्हणजे काहीच नाही. आणि चौकार आणि तेजस हा एक नवीन खेळाडू उभारीस आलेला आहे. आणि आणि बघा हे तुम्हाला कळत हा क्लास आहे. हा जो लेग स्टंपचा चेंडू ऑफ स्टंपला जर तुम्ही ऑफ साईडला जर चौकार मारू शकता ना तर याच्यापेक्षा अजून तुमच्याकडे काहीच कोणतं टॅलेंट पाहिजे. कुठेतरी पहिली मॅच गमावली होती आणि ती गमावली म्हणजे त्यांचं काय झालं
की ती गमावली कशी, तर आनंद कदम यांचा विकेट कधी तर लवकर घेतला आणि जर या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर तेजस यांना आनंद यांचा विकेट घ्यावा लागेल. तेजस टू आनंद. आणि उत्कृष्ट आणि हा देखा ऑफचा फटका, ऑफच्या दिशेने मारण्याचा फटका प्रयत्न होता, पण कुठेतरी कमिट करून लवकर खेळलेत. थोडा चेंडू स्लो आला आणि कुठेतरी बॅटचा आणि चेंडूचा ताळमेळ झालेला नाही. राज तेच बोलतायत, राजू तेच सांगतायत की हा चौकाराचा चेंडू होता आणि कुठेतरी तू लवकर खेळल्यामुळे तो लागला नाही. राजू कदम, राजू कदम म्हणतात ना की हे पण त्यांचं पण तसंच झालेलं आहे. एक अतिशय उत्कृष्ट, हे बघा हे बघा, हे कसं आहे, नो चेंडू आहे मला वाटतंय. कुठला सर ओव्हर स्टेपिंगचा नो चेंडू आहे. कुठेतरी आपल्या पावलांवरती, आपल्या रनअपवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. आता जे युवा खेळाडू आहेत त्यांना हेच सांगणं आहे की तुमचा रनअप आहे ना मोजक्याच पावलांचा हवा आहे आणि द फाउंडर संघाने निर्णय कळवायचा आहे आपला, द फाउंडर संघ. आणि तेजस टू, आणि हा मला वाटतं फ्री हिटचा संधी आहे. फ्री, आणि हा बॉल फिरणार, हा गेला शिपाई मागे बॉलच्या. मला वाटतं त्यांना वाटलं कसं काय माहितीये का की, आणि हा जर डायरेक्ट हिट होता तर कुठेतरी आनंद यांना तंबूच्या आश्रयाने परतावं लागलं असतं. शिपायांना वाटलं की बलप उजव्या हातावर आहे पण बॉल डाव्या हातावर गेला, असं कुठेतरी बल्पाचं हे एक गणित लावून ते कुठेतरी फिल्डिंग करतायत. आणि लकी सपकाळ यांनी स्टेजवर या, बसा, पंख्याची हवा घ्या. आणि हा प्रत्येक चेंडूवरती फक्त बॅट टाकण्याचं काम करू नका आनंद साहेब, चांगल्या चेंडूला सन्मान द्या. कुठेतरी संघ तुमचा तुमच्या आशेवरती आहे. तुम्ही मला वाटतं किमान तरी 15,000 पॉइंट ऑप्शन मध्ये शिल्लक ठेवले. आणि खरं तर ऑप्शनचं तुम्हाला सांगायला गेलं ना तर संघ मालकाला कुठेतरी टीम मध्ये घेतलं गेलं नव्हतं. संघ मालकाने पुन्हा कमिटीशी आणि संघ मालकांशी कुठेतरी हे करून आपल्या संघामध्ये प्रवेश केलेला आहे. तर मनीष कदम साहेबांचा आम्ही आभार मानतो की त्यांनी मोठं मन दाखवून एवढा राजू सारखा चांगला खेळाडू त्यांच्या संघामध्ये परत दिला. त्याबद्दल त्यांचं कमिटीच्या वतीने आम्ही आभार मानतो आणि सर्व संघ मालकांचे आभार मानतो की त्यांनी ही गोष्ट सगळी मान्य केली. अतिशय खेळ भावनेने चाललेले हे क्रिकेट असंच तुम्ही आम्ही सगळे सोबत येऊन एकत्र येऊन पुढे घेऊन जाऊयात एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे. प्रत्येकाने आपल्या खेळासाठी प्रयत्न करा, खेळ आपला कसा इम्प्रूव्ह होईल. मला वाटतं या आधीच्या सामन्या, त्याच्या आधीच्या सामन्यामध्ये केतन 6 चेंडू 24 धावा, केतन कदम 6 चेंडू 24 धाव्यांची गरज असताना एक यंग टॅलेंट येतं आणि सामना आपल्या बाजूने फिरवून घेऊन जातं आणि रोख रक्कम 5,000 रुपये कॅश प्राइज मिळवतं. म्हणजे बघा तुम्ही 2 दिवसाची तुमची हजेरी देखील या क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला मिळू शकते. तुम्हाला जर क्रिकेट खेळायचं आहे, तुम्हाला मोठं व्हायचं आहे तर प्रोफेशनल क्रिकेट खेळा. टेनिस क्रिकेटमध्ये देखील आता बघायला गेलं तर खूप पैसा आलेला आहे, पण प्रत्येकाने आपली जबाबदारी आपलं सर्व बघून क्रिकेट खेळायचं आहे. क्रिकेट म्हणजे सर्व काही नाहीये. जर कोणाला खेळायचंच असेल तर त्यांनी लेदर क्रिकेट खेळावं. माझी अपेक्षा आहे लेदर क्रिकेट खेळून मेहनत करून पुन्हा टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला येता येईल. मला वाटतंय सकाराम टू राजू, राजू हा कुठेतरी मोठ्या फटक्यांचा प्रयत्न करतोय आणि मोठ्या फटक्यांची गरज नाहीये आता. सिंगल डबल. आनंद कदम नॉन स्ट्राईकवर आहे, जो षटकारांचा बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जातं ना, तो नॉन स्ट्रायकर आहे. ना आपण राजू कदम स्वतः संघ मालक कर्णधार स्वतः जर फटकेबाजीचा प्रयत्न करतायत तर कुठेतरी गणित मला वाटतं हे, आणि संध्याकाळची ही वेळ आहे. आणि नरेश कदम, मला वाटतं तुम्ही विकेट किपिंगची ही जी स्किल आहे ना तुम्ही शिकायला पाहिजे कोणाकडून तरी. आणि ती जर तुमच्या बघायला गेलं तर सर रन रेट किती झालाय, 16 धावा झालेल्या आहेत धावसंख्येवरती. सकाराम मला वाटतंय कुठेतरी आपल्या लय मध्ये दिसायला. दुसरं षटक चालू, आणि हा बघा ऑफच्या दिशेने चांगला फटका मारलेला आहे तो आनंद कदम यांनी. आणि हा चौकार, सरांचा हात हवेत. आणि खरं तर बघायला गेलं ना तर एक समालोचक म्हणजे हे समालोचन करणं म्हणजे कुणाचं पण काम नाहीये. समालोचन करणं म्हणजे हे एक हाडामासाचा समालोचकच करू शकतो. जर आमच्यासारखे, आम्ही ठीक आहे आम्ही टाइमपास
आम्ही एक मज्जा म्हणून आम्ही थोडंसं करू शकतो हे एक मनोरंजन. पण समालोचन करणं हे तितकंसं सोपं नाहीये. तो फक्त एक हाडामासाचा समालोचकही करू शकतो. आणि हा समालोचक आमच्या गावावरून इथे पोहोचलेला आहे समालोचन करण्यासाठी. आदित्य कदम हा एक यंग यंग समालोचक आहे. आणि खरं तर बघायला गेलो ना मित्रांनो, खरंच उत्कृष्ट अशी समालोचन करतोय तो. आपला मुलगा आहे, आपला पोरगा कुठेतरी समालोचन क्षेत्रात मोठा व्हायला पाहिजे. आणि प्रत्येकाने त्याचे प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येकाने त्याला संधी द्या. खरंच खूप सुंदर असं समालोचन करतोय तो. अजून देखील याच्यापेक्षा अतिशय उत्कृष्ट असं समालोचन तो येणाऱ्या काळामध्ये करेल. आणि सर रन किती झालेले आहेत? 21 21 टू 12 चेंडू आणि 16 धावेची गरज. आनंद कदम, एकनाथ टू, मला वाटतं हे 18,000चा हत्यार आहे. एकनाथला एकतर्फी गोलंदाजी करायला लागेल आनंद याच्यासाठी. लेग साईडच्या दिशेने प्रत्येक चेंडूवर तो. आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. हे कुठेतरी मला वाटते कमिट झाले होते की क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाण्याचं. अचानक चेंडूने उसी घेतली, पण डाव्या हातामध्ये अतिशय सुंदर असा चेंडू त्याने पकडलेला आहे. आणि एकनाथ यांना नरेश कदम काहीतरी कानमंत्र देत आहेत. मला वाटतं एक सिनियर खेळाडू कोणतरी सर्कलच्या आतमध्ये जाऊन जर ती टीमचं थोडंसं मॅनेजमेंट करेल ना तर अतिशय उत्कृष्ट राहील. प्रवीण सारखा खेळाडू असेल, रवींद्र सपका सारखा खेळाडू असेल, आणि लकी शिपाई सारखा खेळाडू असेल, तर यांनी कुठेतरी टीमचं मनोबल वाढवायला पाहिजे. आणि समोरच्या दिशेने आणि सह्याद्रीचा चीता ज्याला समजलं जातं ना, हे बघा, हे प्रयत्न बघा. म्हणजे कॅच सुटू दे मित्रा, काही प्रॉब्लेम नाहीये. पण जो एफर्ट होते ना, 100% एफर्ट ज्याला म्हणतो ना, ते त्याचं जर तुम्ही डिस्टन्स बघायला गेलं तर 25-30 मीटर तो डिस्टन्स हे करून पूर्ण करून इथे कॅचवर आला होता. कुठेतरी पकड थोडीशी ढिली झाली, पण ठीक आहे. कधीतरी वाघाच्या हातातून पण शिकार निसटते, तशी तर निसटली असेल एखादी झेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि शुभम कम टू स्टेज. आणि आम्हाला भूक लागलेली आहे तर घेऊन या काहीतरी. द फाउंडर्स तुम्ही काय घेतलेलं आहे? आणि लेग साईडच्या दिशेने फटका तेजस. आणि अतिशय उत्कृष्ट असा सेव्ह केलेला आहे, सकाराम यांनी. आणि आमचे बंधू कधी आमचा शब्द पडू देत नाहीत बघा. त्यांना बोललो आम्ही आम्हाला भूक लागलेली आहे तर त्यांनी लगेच सोय केली तसं. आणि इथून पुढचं समालोचन आम्ही आदित्य कदम युवा समालोचक. आणि 2 धावा सर घेतलेल्या आहेत. 2 धावे. एकनाथ कुठेतरी त्यांची लय त्यांना सापडत नाही. एकनाथ टू राजू कदम. आणि समोरच्या दिशेने प्रवीण यांच्या हातामध्ये चेंडू आलेला आहे. आणि 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 उडाला होता पण धरला. हे कसं आहे माहितीये का, बोलुगडी जशी कशी घरट्यातनं उडून जाते वर आणि पाखरात अडकते की धरतो आपण एका हातात, तसं बॅट्समन नवीन आलेले आहेत. मला वाटतं कोण आहे? चंद्रकांत रवींद्र झोरे यांचा जर मोबाईल कुणाकडे असेल ना तर तो जमा करायचा आहे बरं का. रवींद्र झोरे फोन कॉल रिंगिंग येतोय, पण खेळाडू कोणता फोन उचलत नसेल, कुणाच्या बॅग मध्ये किंवा कुणाच्या पर्स मध्ये जर असेल तर त्यांनी तो मोबाईल कॉमेंट्री बॉक्सची किंवा राम झोरे मुंबई पोलीस यांच्याकडे जमा करायचा आहे. आणि इथून पुढचे समालोचन आदित्य कदम जे नावाजलेले समालोचक आहेत कोयना विभागामध्ये, ज्यांच्या नावाचा डंका वाजतो त्यांचा ते आमचे आदित्य कदम. जर तुम्ही एएम एडिट्स या पेजवर जाऊन प्रत्येकाने एएम एडिट्सला फॉलो करा. आणि जर व्हिडिओ बघायचे असतील ना तुम्हाला, आज व्हिडिओ येतील, तुम्ही व्हिडिओ बघा. म्हणजे एक व्हिडिओग्राफी म्हणजे ही कुणाचंही काम नाही, ते रक्तात असायला पाहिजे. आणि ते आमचे आर्यन मोरे मला वाटते कोयना भागातला एक सुपुत्र आहे. आणि जेव्हा कधी जेव्हा आमची टुर्नामेंट होते प्रत्येक ठिकाणी तो व्हिडिओग्राफीसाठी आमच्या सोबत असतोय. आणि कुठेतरी आमच्या ज्या खेड्यातून खेळाडू इथे आलेत त्या खेळाडूंना कुठेतरी न्याय देण्याचं काम करतोय. म्हणजे प्रत्येक खेळाडू आमचा जो चांगला खेळतोय तो कुठेतरी
सोशल मीडियावरती त्याचं हे दिसायला पाहिजे, यासाठी तो प्रयत्न करतो. आणि तुम्ही जर बघायला गेलं ना एम वर जावा आणि प्रत्येक बघायला गेलं तर आपला ज्या पठारावरच्या कित्येक पोरांचं त्याने व्हिडिओ केलेले आहेत. म्हणजे आता जो याच्या आधीच्या शेवटच्या चेंडूवर 6 धावा मारून केतन कदम यांनी जो मॅच जिंकवली ना, तो व्हिडिओ आता तू थोड्याच वेळात सोशल मीडियावर येईल. आणि सोशल मीडियावर तर प्रत्येकाने त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आदित्य कदम युवा समालोचक याला देखील प्रत्येकाने फॉलो करा. आपला समालोचक आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या व्हिडिओला वॉइस हवा असेल तर एक सुंदर वॉइस आणि 6 चेंडू 6 धाव्यांची गरज. नरेश कदम, तुम्ही 6 चेंडू 6 धावा खूप आहेत. 6 चेंडू 6 धावा खूप आहेत. कुठेतरी योग्य ठिकाणी आणि योग्य प्लेयर वरती जर धाव लावलात तर कुठेतरी तुमचं काम होऊ शकतं. आणि मला वाटतं अनुभवाची शिदोरी ज्याच्याकडे भरपूर आहे, रवींद्र सपकाळ, कुठेतरी त्यांच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. तर त्यांनी कुठेतरी आनंद कदम शॉर्ट पिच चेंडूसाठी ओळखला जातो. रवींद्र सपकाळ. नेक्स्ट मॅच द फाउंडर्स वर्सेस केदारनाथ. आणि द फाउंडर्स संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. द फाउंडर्स संघाचे ओनर आमचे प्रकाश दादा कदम हे आहेत. तसेच रवींद्र कदम हे देखील आमचे मनमिळावू व्यक्तिमत्व. यांचं देखील आमच्या कमिटीच्या वतीने स्वागत. दोन्ही संघ मालकांचे स्वागत. आणि पुढील सामना 6 चेंडू 6 धावा. रवींद्र सपकाळ यांच्या हातामध्ये चेंडू. तर आपण पाहूयात की आनंद कदम म्हणजे जो शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच घेऊन जातो. जर तुम्ही स्टाईल बघायला गेला तर MS धोनी जो शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच घेऊन जातो आणि एका चेंडूमध्ये मॅच फिनिश करतो. आणि हे लेग साईडच्या दिशेने कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं फेरबदल करायला. 6 चेंडू आणि 6 धावा. तुम्ही जर 5 प्लेयर क्षेत्ररक्षण तुम्ही जर बाहेर लावलं तर सिंगल डबल तुमची आरामशीर चोरली जाईल. कुठेतरी सिंगल डबल रोखलेत ना तर कुठेतरी मॅच मध्ये तुम्ही बॅक होऊ शकता. सिंगल डबल जर जाऊ दिलीत तर तुम्ही 6 चेंडू आणि 3 धावेची गरज आहे. 4 धावेची 5 चेंडू तर ते होऊन जातील. 2-2 काम 25. आणि ज्या रखरखत्या उन्हामध्ये जे सेवा बजावत आहेत आमचे तिन्ही सर पंच. आणि तुम्हाला बोललो ना MS धोनी जसा शेवटच्या षटकामध्ये सामना घेऊन जातो आणि शेवटच्या षटकामध्ये एक षटकार मारून फिनिश करतो, तसा आनंद कदम हे देखील त्याच्यासाठी ओळखले जातात. आणि